वेलकम टू चार्टिंग ऑफ एज्युकेशन, संभाजीनगर कोल्हापूर. तर जसं आपल्याला माहिती आहे, आपण चॅप्टर आयोनिक एक मध्ये वेळ आपण शिकतोय. आता या चॅप्टर मध्ये एक कॉन्सेप्ट आपण खूपच स्टार्टिंग पासून शिकतोय, तो म्हणजे ऍसिड बेस. आणि ऍसिड बेस तुम्हाला शिकवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे, ती म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दोन ऍसिड आहेत. एक ऍसिड असेल HCl, ठीक आहे, HCl. सेकंड वन इज ऍसिटिक ऍसिड. आता तुम्हाला माहिती आहे की ऑल द ऑर्गॅनिक ऍसिड, मी पहिले पण बोललेलो आहे, ऑल द ऑर्गॅनिक ऍसिड्स आर वीक अँड ऑल द इनऑर्गॅनिक ऍसिड विच आर स्ट्रॉंगर. आता हा स्ट्रॉंग आहे. याच्यात अजून एक्झाम्पल आहे HNO3. याच्यामध्ये अजून एक्झाम्पल काय येऊ शकतं, तर हायड्रोजन सायनाइड आपण घेतो, तो पण ऍसिड आपण त्याला कन्सिडर करतोय. तो माझा क्वेश्चन असा असेल का इथं H+ किती आहे. आपण जरा डिसोसिएट केलं तर आपल्या H+ किती भेटेल, सिंगल एकच भेटेल. इथे किती भेटेल, तर एकच भेटेल. तर कंडिशन अशी येऊ शकते का की H+ ची संख्या, द नंबर ऑफ H+ आयन्स म्हणजे मोड, म्हणजे 2 राहू शकतात, 3 राहू शकतात, 4 राहू शकतात, 5 राहू शकतात, सो अशी कंडिशन पॉसिबल आहे का, राहू शकतं असं. तर माझा हा क्वेश्चन की आता समजा की इथं H+ ची क्वांटिटी किती पाहिजे, एकच झाला पाहिजे प्रत्येक ऍसिडमध्ये की प्रत्येक ऍसिडमध्ये एक व्हॅरीज. आता मी पहिली गोष्ट करतोय, पहिले आपला पूर्णपणे पूर्ण फोकस आहे इथं ऍसिड वरती, देन वी गो टू बेस. तर मग पहिले ऍसिड बघू आपण काय. तर HCl HNO3 दोघी त्यांच्यामध्ये H+ एकच भेटतो, नंबर ऑफ H+ व्हॅल्यू 1 अँड इट ऑल्सो 1, दोघांची संख्या 1 आणि इकडे पण 1. तर आता जर मी ऍसिड एक चेंज केला, फॉर एक्झाम्पल H2SO4, तर या ऍसिड मध्ये H2SO4 मध्ये जर मी डिसोसिएट केला, फुल्ली डिसोसिएट, तर मला काय भेटेल, हा म्हणजे इथं मला भेटतोय H2SO4 चा डिसोसिएट केल्यावरती मला भेटेल टॉइस, ठीक आहे, H+ प्लस SO4 मायनस 2 मायनस, कारण की दोन ना 1 into 2 पॉझिटिव्ह चार्ज, दॅट्स व्हाय वी हॅव टू बॅलन्स इट विथ 2 निगेटिव्ह चार्ज. सो आता हा बॅलन्स झाला, पण याच्यामध्ये नंबर ऑफ H+ ची क्वांटिटी किती आहे, 2 आहे. याच्यासाठी हा झाला ऑर्गॅनिक, हा झाला इनऑर्गॅनिक ऍसिड, हा झाला ऑर्गॅनिक ऍसिड. तर मला एक ऑर्गॅनिक ऍसिड सांगा की याच्यामध्ये H+ कंटेन 2 असेल, फॉर एक्झाम्पल COOH. याचं नाव आहे ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड. तर आता याच्यामध्ये नंबर ऑफ H+ आयन्स किती आहेत, तर नंबर ऑफ H+ आयन्स 1 आणि हा 2. याच्यामध्ये नंबर ऑफ H+ आयन्स किती आहे, 2. तर मग हा पॉइंट झाला 2 H+ आयन्स, 2 H+ आयन्स. मग याला म्हणू आपण डाय बेसिक, याला म्हणू आपण मोनो बेसिक. मोनो बेसिक काय, डाय बेसिक काय, ठीक. आता मी नंबर ऑफ H+ 3 असलेला एक ऍसिड घेतो, तो म्हणजे H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड, ठीक आहे, H3PO4. तर मग याच्यामध्ये नंबर ऑफ H+ किती होतील, 3. हा एक ट्राय बेसिक, 3 म्हणजे ट्राय बेसिक ऍसिड. तर मोनो इथं NO राहिला आहे, मोनो बेसिक. मोनोचा मीनिंग होतो सिंगल, मोनोक्रोम म्हणजे सिंगल आहे, मोनो बेसिक म्हणजे सिंगल H+ करतोय. आता बेसिक हा शब्द वापर यूज करतोय, बेसिक हा शब्द यूज करतोय कारण की त्याला मला जर न्यूट्रलाइज करायचं असेल तर 1s1 म्हणजे इथं मी जर OH यूज करतोय तर OH पण मला 1s1 लागेल नाही का, मोनो बेसिक. म्हणजे इथं जर एक H+ यूज करतोय तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी OH ची क्वांटिटी किती लागेल, सिंगल 1s1. तर हा बेस किती लागला, एकच 1s1 मोनो बेसिक. या साईडला आता सेकंड एक्झाम्पल जो आहे H2SO4 आणि ऑक्झॅलिक ऍसिड. याच्यामध्ये कंडिशन काय आहे, H2SO4 मध्ये आणि ऑक्झॅलिक ऍसिड मध्ये नंबर ऑफ H+ ला किती भेटतात, 2 भेटतात, नंबर ऑफ H+ 2. मग मला इथं जर मी एक ऍसिड घेतलं तर न्यूट्रलाइज करण्यासाठी किती बेस लागेल, 2. तर क्वांटिटी इज 1s2. आता क्वांटिटी किती, तर 1s2. 1s2 क्वांटिटी लागली. तर मग इथं 2 हा शब्द आला, तर 2 ला मी यूज करतोय डाय बेसिक.
इथे काय खाली, इथं काय हाईट किंवा हाईट. बोरिक ऍसिड शब्द ऐकला असेल तुम्ही. बोरिक ऍसिड कुठे यूज होतो? जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल बोरिक ऍसिड कुठं आपण यूज करतो, तर बोरिक ऍसिड आपण यूज करतो कॅरम करताना. जे आपण कॅरमच्या बोर्डवरती जी पावडर आपण यूज करतो त्याला बोरिक ऍसिड आपण म्हणतो. वीक ऍसिड आहे, याचा पीएच अराउंड 5च्या आसपास आहे. वीक ऍसिड आहे. आपण जे आय ड्रॉप टाकतो, ठीक आहे, तिथं पण बोरिक ऍसिड यूज करतो. बोरिक ऍसिड ऍप्लिकेशन भरपूर चांगलं आहे, आपल्याला माहिती पाहिजे. बोरिक ऍसिड पण आपण भरपूर यूज करतो. स्ट्रक्चर कसं आहे, BOH. आता मी जर कंबाईन मध्ये लिहिलं तर कंबाईन मध्ये इट विल बी लाईक दिस. आता इथं OH तीनदा पण लोकांना वाटले की हा बेस आहे, पण हा बेस नाही, इट इज अ बोरिक ऍसिड. लक्षात ठेवा, ट्रिकी पॉइंट आहे BOH3. तर मग हा आहे बोरिक ऍसिड. बोरिक ऍसिड इट इज ऍसिड, इट इज नॉट अ बेस, इट इज अ ऍसिड, बोरिक ऍसिड. तर हा असेल ट्रायबेसिक. ठीक आहे, तर ट्रायबेसिक मध्ये रेशो काय आहे बघा, 1:3. म्हणजे एक ऍसिड तर 3 OH मायनस. इथं एक ऍसिड तर 2 बेस. तर याच्यावर आम्ही ठरवलं याचं नाव मोनोबेसिक घ्यायचं, याचं नाव डायबेसिक घ्यायचं, याचं नाव ट्रायबेसिक घ्यायचं. मग आता यांची पीएच ची कॉन्सेप्ट रिलेशन वेगवेगळी, यांचा पीएच ची व्हॅल्यू वेगवेगळी. तर मला हा पॉईंट क्लिअर करायचा आहे. तर मी याला तर म्हणतो एक सिंपल ऍसिड, मोनोबेसिक ऍसिड. या कॉन्सेप्टला जिथं डाय आणि ट्राय होतो त्या कॉन्सेप्टला मी नाव देईल पॉलिबेसिक ऍसिड. पॉलिबेसिक ऍसिड. पॉलिबेसिक म्हणण्यापेक्षा मी नाव देतो पॉलिप्रोटिक. प्रोटिक. प्रोटॉन पासून प्रोटिक आला. प्रोटॉन आपण म्हणतो H+. इट इज अ प्रोटॉन. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पण नाहीये, फक्त प्रोटॉन आहे, त्यामध्ये प्रोटॉन. पॉलिप्रोटिक ऍसिड अँड बेसिस. आता आपला टॉपिक आहे, नोटबुक घ्या, हेडिंग द्या, पॉलिप्रोटिक ऍसिड. आता आपण हे शिकणार आहोत. जस्ट रफली जर तुम्हाला येत असेल इंट्रोडक्शन तर लिहून घ्या. इंट्रोडक्शन मध्ये काय समजलेलं, त्याच्यामध्ये आपण बघितलं मोनोबेसिक, डायबेसिक, ट्रायबेसिक. तर पॉलिबेसिक कुठला येईल किंवा पॉलिप्रोटिक ऍसिड, पॉलिप्रोटिक बेस कुठला यायला पाहिजे हे तुमच्या नोट डाऊन करून घ्या, नंतर काय तुझ्या नको म्हणून. तर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये असा असेल की पॉलिप्रोटिक ऍसिड आणि बेस कुठले कुठले ते आपण बघितलं एक्झाम्पल. तर यांचं इक्विलिब्रियम काय असेल हे आपल्याला बघायचं आहे. According to Bronsted, तर इथं आपण बघितलं पॉलिप्रोटिक ऍसिड बघितलं. आता बेस बघूया. तो बेसचे मला 2 एक्झाम्पल तुम्हाला सांगायचे ते मी तुम्हाला सांगतो. एक असेल NaOH, ठीक आहे, मोनो ऍसिडिक बेस आहे. आता मोनो ऍसिडिक म्हणेल मी याला, कारण की इथं ऍसिड लागेल मला, सिंगल ऍसिड मोनो ऍसिडिक. हा ऍसिड मोनो ऍसिडिक. नंबर ऑफ H+ किती लागेल, 1 लागेल. म्हणून या OH मायनसला तुम्हाला जर न्यूट्रलाइज करत असेल तर तुम्हाला किती मायनसला किती H+ लागेल, तर 1 लागेल. 1:1 रेशो होईल. बेस हा झाला मोनो ऍसिडिक. नेक्स्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये H2O हायड्रोक्साईडची संख्या किती आहे, नंबर किती आहे, तर नंबर आहे 2. तर मग समजा की माझा बेस 1 असेल तर मला किती H+ लागेल, H+ लागेल मला 2. ठीक आहे, तर हा झाला मोनो ऍसिडिक
हा झाला डायसिडिक मोनोसिडिक बेस, डायसिडिक बेस. इथपर्यंत पॉईंट हा क्लिअर पाहिजे, क्रिस्टल क्लिअर पाहिजे की मोनोसिडिक, मोनोबेसिक, मोनोसिडिक, मोनोबेसिक, डायसिडिक, डायबेसिक. ठीक आहे. आता मी तुम्हाला याचं एक एक्झाम्पल करून दाखवतो, मग तुम्हाला हे क्लिअर समजेल कसं आपण अप्लाय करू शकतो. तर एक्झाम्पल असं असेल, समजा माझ्याकडं HCl आहे, त्याचे मोल्स आहे माझ्याकडे 50 मोल्स मिळेल ना, मोल्स 50 मोल्स प्लस NaOH. तर मला NaOH चे किती मोल्स लागतील जेणेकरून माझ्याकडे इथे तयार होईल NaCl. मला H2O तयार करायचं आहे. इथं पेज ऍसिडिक आहे, इथं पेज बेसिक आहे, आणि मला इथं त्याला न्यूट्रलाइज करून इथं हा पेज तयार करायचा. न्यूट्रलाइज करायचा म्हणजे पेज न्यूट्रल. तर पेज न्यूट्रल पेज विल बी 7. तर मला टोटल पेज करायचा 7. तर 7 पेज करायसाठी मला किती क्वांटिटी लागेल, किती मोल्स लागेल ऑफ NaOH. किती मोल्स लागेल माझा क्वेश्चन हा. तर सिंपल क्वेश्चन आहे, जितके मोल्स ऑफ H प्लस तितके मोल्स ऑफ OH मायनस. बरोबर आहे. तर मग इथे किती मोल्स येते, 50 मोल्स. तर इथे किती लागेल, 50 मोल्स. 50-50 न्यूट्रल झाला. आता दोघींमध्ये सेम अमाऊंट ऑफ H प्लस, सेम अमाऊंट ऑफ OH मायनस, सेम आहे. आता जर मी याच्यामध्ये जरासा आपण H प्लस ऍड केला तर pH डायरेक्ट ड्रॉप होईल. म्हणजे pH समजा इथं 7 असेल तर pH 5 होऊन जाईल, 4 होऊन जाईल, व्हॉटेवर. pH तर मग 7 पेक्षा कमी आहे. जर याच्यामध्ये मी OH मायनसचा एकही ड्रॉप टाकला, pH रॅपिडली इन्क्रीज होईल. मग pH होईल तुमचा 10, 12, 13 सो ऑन, डिपेंड ऑन दी कंडिशन. तर मला एवढं लक्षात राहायला पाहिजे, दोन्हीचं क्वांटिटी जेव्हा सेम असेल तेव्हा pH असतो 7. H प्लस, H3O प्लस किंवा H प्लस सेम आहे, आणि OH मायनस दोघांची क्वांटिटी सेम असेल, दॅट टाइम pH विल बी 7. मग आता इथं pH असेल 7. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडं कॉन्सेप्ट वरती घेऊया, थोडं मॉडरेट होऊया. तर आता माझ्याकडे ते H2O आहे, आणि इथं NaOH आहे. इथं मला काय करायचं आहे, Na2SO4 प्लस H2O. ठीक आहे, प्लस H2O. तर समजा माझ्याकडे हे 50 मोल्स असतील, तर मला याचे किती मोल्स लागेल, मला NaOH चे किती मोल्स लागेल. क्वेश्चन ट्रिकी आहे, पण क्वेश्चन खूप भारी आहे. आणि अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पडतात नीटला, CET ला पण, JEE ला पण. तर याच्यामध्ये NaOH चे किती मोल्स लागेल हा माझा क्वेश्चन. तर मला एवढं लक्षात आलं पाहिजे की माझ्याकडे इथे H प्लस चे मोल्स मला काढायचे आहेत. ही क्वांटिटी दिलेली मला H2SO4 साठी. म्हणजे H2SO4 माझ्याकडे इतक्या अमाऊंट मध्ये, किती अमाऊंट मध्ये आहे, तर तो आहे 50 मोल H2SO4. जर त्याच्यामधून पण मी आता H2SO4 मध्ये H प्लस ची क्वांटिटी काढली, हा डिसोसिएट झाला लाईक दिस. ठीक आहे. मग हा चॉईस आहे. मग नंबर सांगा किती, H प्लस ची 2, तर याला मी डबल करेल. तर मग माझ्याकडे H प्लस किती झाली, 100 मोल्स. तर जर माझ्याकडे H प्लस 100 मोल्स असेल तर मला त्या न्यूट्रलाइज करण्यासाठी किती OH मायनस लागेल, सेम अमाउंट. तर सेम अमाउंट किती होईल, देन वी हॅव टू रिक्वायर 100 मोल्स ऑफ NaOH और 100 मोल्स ऑफ OH मायनस. सर इथं 50 दिलेलं आहे, पण 50 चा मिनिंग होतोय की हा डबल आहे, कारण की हा डायबेसिक ऍसिड आहे. तर मग किती लागेल, 100. मग इथे किती लागेल, 100. तेव्हा जाऊन एकामेकाला इक्वल होतं. इथं 1:1 रेशो होता, इथं 1:2 रेशो आहे. समजतं मी काय सांगतो स्टार्टिंग पासून. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. आता माझ्याकडे ऍसिड असेल H3PO4, फॉस्फरिक ऍसिड प्लस NaOH लागेल. हा आहे माझ्याकडं 25 मोल मध्ये. तर मला तिथे किती क्वांटिटी लागेल न्यूट्रलाइज करण्यासाठी, किती क्वांटिटी लागेल न्यूट्रलाइज करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन. तर याच्यामध्ये मला न्यूट्रलाइज करण्यासाठी क्वांटिटी लागेल. आता H3PO4 जो की माझा आहे ऍसिड, आणि तो
पॉलीप्रोटिक ऍसिड आहे, म्हणजे मोनोच्या पुढे असेल डायबेसिक और ट्रायबेसिक, तर नंबर ऑफ H प्लस मला किती भेटेल? मॅक्सिमम 3 भेटतात. 3 भेटतात. 1 2 3 ना, 3 येतं 3 भेटेल. याचं स्ट्रक्चर असं असेल, P डबल बॉन्ड O OH OH OH. ठीक आहे. एक H प्लस इथं आहे, 3 H प्लस झाली, तर मग इथं टोटल H प्लसची संख्या किती झाली? 3 × 25 म्हणजे झाले 75 मोल्स. तर मला NaOH ची क्वांटिटी किती लागेल? ऑब्वियसली 75 मोल्स. तेव्हा तुम्ही एकमेकांना इक्वल करतील. तर हा झाला 1H1 मोनोबेसिक मोनोॲसिडिक, हा झाला 1H2 डायबेसिक मोनोॲसिडिक, ट्रायबेसिक मोनोॲसिडिक. ही झाली क्वांटिटी जिथं आपण ऍसिडचं प्रोटिक म्हणजे की ऍसिडची पॉलीप्रोटिकसिटी जी आहे, बेसिसिटी आहे, बेसिसिटी आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो त्याला? बेसिसिटी. ऍसिडची बेसिसिटी आपण चेंज केली, नंबर 1 नंबर 2 नंबर 3, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागलं? NaOHचं कॉन्सन्ट्रेशन पहिले सिंगल घेतलं 1H1, नंतर 1H2, नंतर 1H3. आता मी काय करतो? सेम एक्झाम्पल घेतो, पण हे पहिले नोट डाऊन करून घ्या. तुम्ही नोट डाऊन करून घ्या, पाहून इथं काय आपण जस्ट लॉकमध्ये करून घ्या. आता इथं मी आपण एक HCl घेतलेलं एक्झाम्पल, इथं किती लागेल मला? 100 असेल तर 100 न्यूट्रलाइज करण्यासाठी 100 लागेल. आता माझा क्वेश्चन असा आहे, इथं मी चेंज केला बेस आणि बेस यूज केला MgOH टॉइस आणि मला ऍसिड क्लोज आहे HCl. तर मला इथं क्वांटिटी किती लागेल? इथे याची क्वांटिटी आहे 50 मोल्स, याची क्वांटिटी 50 मोल्स. याची क्वांटिटी किती लागेल न्यूट्रलाइज करण्यासाठी? pH 7 करण्यासाठी, pH न्यूट्रल करण्यासाठी क्वांटिटी किती लागेल? किती क्वांटिटी लागेल? तर सेम फेनॉमेनॉन इथं OH मायनस किती आहे? टॉइस. टॉइस म्हणजे 50 मोल्स मल्टिप्लाय केला तर 2 × 50 किती होते? 100 मोल. 100. तर मला याची क्वांटिटी लागेल 100 मोल्स. 100 आणि 100 मध्ये 100. काय कसं आपण फेनॉमेनॉन यूज करतोय. मग तुम्हाला पेपरला हेच करतील, जे तुम्हाला pH न्यूट्रल करायचं असेल तर मग दोघींचं ऍडिशन जेव्हा करतोय ऍसिड बेस टायट्रेशन नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. मग इथे कॉन्सेप्ट येतो ऍसिड बेस टायट्रेशन. पण त्याच्या अगोदर आपल्याला जर हे माहिती पाहिजे, पॉलीप्रोटिक ऍसिड आणि पॉलीप्रोटिक बेस यांचं आपण जेव्हा डिसोसिएशन करतोय, जेव्हा आपण इक्विलिब्रियम फॉर्म करतोय, तेव्हा काय होतं आपल्याला ते बघायचं पाहिजे. देन वी विल फर्दर गो टू दिस टॉपिक. तर आता आपण बघूया पॉलीप्रोटिक ऍसिड आणि आपल्याला त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम हा शब्द शिकायचा आहे. इक्विलिब्रियम शब्द काय म्हणतो? आपण बोलतोय की जेव्हा आपण कुठल्या पण आयनला किंवा आपण कुठला पण आयनला डिसोसिएट करतो किंवा आयोनाइज करतो, ते आयोनाइज केल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये आयन्स भेटतात. ते आयन्सची संख्या जर बरोबर मीडियम मध्ये असेल तर तो असं इक्विलिब्रियम. आणि आपण बघितलं आतापर्यंत ऍसिड बेस शिकताना आपण इथपर्यंत गोष्ट बघतो की वीक ऍसिड्स, वीक बेसेस, वीक आणि या साईडला वीक इलेक्ट्रोलाइट. हे काही एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये स्टडी करतोय. पण हा टॉपिक असा आहे की याच्यामध्ये पॉलीप्रोटिक ऍसिड्स किंवा बेस हे वीक पण राहू शकतात, स्ट्रॉंग पण राहू शकतात. तर मला सांगण्याचा प्रयत्न काय आहे की समजा माझ्याकडे जर 2 प्रोटीन वाला कंपाऊंड असेल H2SO4, त्याच्यामधून पहिले एक H प्लस जाईल, नंतर दुसरा H प्लस जाईल. तर ही कंडिशनला आपल्याकडे 2 आयोनायझेशन कॉन्स्टंट भेटतील. तर आपल्या दोन्हीची व्हॅल्यू काढशी काढता येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिले पॉलीप्रोटिक ऍसिडची हेडिंग द्या. तर त्यात आपण पहिले एक्झाम्पल बघूया. आपण एक्झाम्पल बघतोय, एक ऍसिड आहे आपल्याकडे डायबेसिक ऍसिड. ठीक आहे. आता हा ऍसिडला मी आयोनाइज करतो पाण्यामध्ये, तर मला काय भेटेल? तर मला जेव्हा मी आयोनाइज करतो तर मला भेटतोय H प्लस ऍक्वियस कंडिशन मध्ये प्लस HX मायनस कंडिशन ऍक्वियस कंडिशन मध्ये मायनस ऍक्वियस कंडिशन. ठीक आहे. आता माझ्याकडे काय झालं की 2 H प्लस होते, 2 पैकी 1 H प्लस गेला आहे. आता उरले किती? तर 1 H प्लस उरलेला आहे. तर सेकंड कंडिशन मला हा पण H प्लस घालवायचा आहे. तर याला परत मी
डिसोसिएट करेल, मग मला येतो आहे H प्लस ॲक्वेस कंडिशन मध्ये प्लस X मायनस ॲक्वेस कंडिशन मध्ये. ठीक आहे. मग आता करस्पॉन्डिंग आयोनायझेशन स्टार्ट. तर आता मला इथं एक व्हॅल्यू भेटेल, कारण इथं एक इक्विलिब्रियम भेटतंय मला, सेकंड इकडे इक्विलिब्रियम भेटतंय. तर मी याला नाव दिलं इक्वेशन नंबर 1, त्याला नाव दिलं इक्वेशन नंबर 2. तर टोटल माझ्याकडे के ए ची व्हॅल्यू किती भेटली पाहिजे, तर भेटेल 2. एक असेल हे आणि एक असेल हे, म्हणजे 2 भेटेल. तर मग मी इथे लिहू शकतोय के ए 1 इज इक्वल टू, तर के ए 1 इक्वल टू, मला इथं प्रॉडक्ट दिलेला आहे, इथं रिएक्टंट दिलेला आहे. तर माझा फॉर्म्युला काय की रिएक्टंट आणि प्रॉडक्टचा मी फॉर्म्युला काय यूज करतो, जेव्हा मला कॉन्स्टंट काढायचं असेल, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं असेल, तेव्हा प्रॉडक्ट डिवाइड बाय रिएक्टंट. मग इथे लिहिल H प्लस मल्टीप्लाय विथ HX मायनस डिवाइडेड बाय H2X. ठीक आहे. आणि मला Ka2 काय भेटेल, तर K2 इथं व्हॅल्यू माझ्याकडे जो सेकंड माझा प्रॉडक्ट आला तो व्हॅल्यू, ती व्हॅल्यू मला घ्यायची. तर मला इथे घेता येईल ही प्रॉडक्टची व्हॅल्यू डिवाइड बाय दिस रिएक्टंटची व्हॅल्यू, प्रॉडक्ट डिवाइड बाय रिएक्टंट. देन वी विल गेट H प्लस into X minus divided by HX minus. ठीक आहे. आता याच्यामध्ये याला म्हणून आपण फर्स्ट आणि याला म्हणून सेकंड. तर KA1 will called as first ionization constant, and KA2 will called as second ionization constant. आता ही व्हॅल्यू जी आहे, इथं समजा की आपला ट्रायबेसिक ऍसिड असेल, समजा इथं H3X असेल, तर अजून एक पुढे स्कीम जाईल जी असेल KA3. जर 4 असेल तर KA4, जर 5 असेल तर KA5, सो ऑन. मग नंबर ऑफ H प्लस माझ्याकडे जितके असतील 1 2 3, तितके नंबर ऑफ मला आयोनायझेशन स्टेप भेटेल, तितके नंबर ऑफ मला आयोनायझेशन कॉन्स्टंट भेटेल. जस्ट लाईक इथं हा होता डायबेसिक ऍसिड किंवा डायप्रोटिक ऍसिड. तर डायप्रोटिक ऍसिड आपण जो यूज करतोय, तर त्याच्यामध्ये मला मी याला जर आयोनाइज केलं तर मला पहिले भेटला KA1, जो की जरा माझा फर्स्ट आयोनायझेशन कॉन्स्टंट KA, आणि KA2 की जो माझा होता सेकंड आयोनायझेशन कॉन्स्टंट. तर इथपर्यंत मला समजतंय. हे जसं आपण स्कीम बघितली, एक स्केलेटन बघितलं, आता जर अप्लाय करूया आपण, जरा व्यवस्थित बघू कसं अप्लाय होता. तर चला अप्लाय करूया आता. जमतं का बघा, जमत असेल तर जमवा. ठीक आहे. हे मी पुसत नाही, हे राहू देतच. तर एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण घेऊया. तर प्रॅक्टिकल एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट आपल्याकडे ऍसिड आहे H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. तर काय फॉर्म्युला याचा H2SO4. ठीक आहे, हा फॉर्म्युला मी सांगून दिला ऑलरेडी H2SO4. तर हा कुठला बेसिक आहे, डायबेसिक, ट्रायबेसिक. ठीक आहे. ऍक्वस कंडिशन मध्ये पण डायबेसिक आहे, हे आपल्याला समजतंय. 2 येतं डायबेसिक, मग इक्विलिब्रियम फॉर्म केला गेला. नेक्स्ट आहे H प्लस HSO4 मायनस. तर मला इथे काय भेटेल, ऍक्वेस मध्ये हा पण ऍक्वेस मध्ये हा त्याला ऍक्वेस मध्ये 1.
इक्वेशन नंबर 1. आता HSO4 मायनस ऍक्वेस कंडिशन मध्ये प्लस करायची गरज नाही, त्याला आयनाइज करू. ठीक आहे. मग आता इथे काय भेटेल, इथे भेटेल H प्लस ऍक्वेस कंडिशन मध्ये प्लस SO4 मायनस ऍक्वेस कंडिशन मध्ये. इक्वेशन नंबर 2. तर दोन मी आता जे प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवलं, x ची व्हॅल्यू आपण चेंज केली विथ SO4 मायनस. तर मला ही व्हॅल्यू भेटली, ही व्हॅल्यू भेटली. आता मला नेक्स्ट स्टेप काय करायचं, तर मला KA काढायचा आहे, KA1 काढायचा आहे, KA2 काढायचा आहे. तर मी कसं काढू शकतो, तर काढण्यासाठी मी सिंपल फॉर्म्युला यूज करेल, प्रॉडक्ट डिवाइड बाय रिएक्टंट. तर मग ही टर्म डिवाइड बाय दिस टर्म अँड दिस टर्म डिवाइड बाय दिस टर्म, देन आपल्याला झालं. तर मग या साईडला गेली H प्लस ऍक्वेस कंडिशन मध्ये. तर आपल्याला माहिती आहे ऍक्वेस कंडिशन मध्ये तर याची काय गरज नाहीये. HSO4 निगेटिव्ह डिवाइड बाय H2SO4 म्हणजे आपला रिएक्टंट आहे. आता या साईडला येईल H प्लस SO4 2 मायनस डिवाइड बाय HSO4 मायनस. हा झाला मला फर्स्ट आयनेशन कॉन्स्टंट, हा झाला मला सेकंड आयनेशन कॉन्स्टंट. फर्स्ट आणि सेकंडची व्हॅल्यू मला भेटली, दोन्ही व्हॅल्यू मला इथपर्यंत भेटले. आता नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला सांगतो, ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे. तर या दोघांमध्ये कुठला KA विल बी लार्जर. मग आता माझ्याकडे KA1 आहे आणि KA2 आहे. तर KA1 विल बी लार्जर दॅन KA2 और KA2 विल लार्जर दॅन KA1. तर कुठली कंडिशन ट्रू आहे आणि कुठली कंडिशन फॉल्स आहे हे मला माहिती पाहिजे. तर या दोघांमध्ये कुठली कंडिशन पॉसिबल आहे, याचा मिनिंग समजा की याची क्वांटिटी जास्त असेल, याचा मिनिंग असा होतो की पहिले हा जास्त अमाउंट मध्ये फॉर्म होईल, हा जास्त अमाउंट मध्ये फॉर्म होईल. जर याची क्वांटिटी जास्त असेल, याचा मिनिंग असा होईल की हा जास्त अमाउंट मध्ये फॉर्म होईल. तर आन्सर काय पाहिजे, व्हिडिओ पॉज करा, जरा विचार करा की आन्सर काय पाहिजे. आणि आन्सर इझी आहे, लॉजिकल आहे. ठीक आहे. तर मग आन्सर काय आहे बघा. तर पहिले तर करूया आपण. जर ही स्टेप झाली नाही, ही स्टेप झाली नाही, तर ही स्टेप होऊ शकते का. म्हणजे जर तुम्ही शाळेत गेले नाही तर तुम्ही कॉलेजला जाऊ शकतात का, नाही जाऊ शकत. काही तुमचं येस असेल, काही एक्सेप्शनल केस असेल ते तुमच्याकडे होते, पण नॉमिनल महाराष्ट्रामध्ये केस काय की जर तुम्ही शाळेत गेले नाहीये तर तुम्ही कॉलेजला जाऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये ही केस आहे, मग तुम्ही कॉलेजला आले शाळेत जाऊ. तर सेम कंडिशन, ही शाळा आहे आणि हे कॉलेज आहे. तर जर तुम्ही शाळेतच गेले नाही तर कॉलेजमध्ये कसं येणार आहे, नाही जाऊ शकत. मग पहिली कंडिशन तुम्हाला शाळेत जावं लागेल, यू हॅव टू कम टू कॉलेज. मग या कंडिशन मध्ये आपल्याला माहिती पाहिजे की शाळेमध्ये संख्या जास्त असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही शाळेत इकडनं तुम्ही KG वगैरे जे तुमचं असतंय प्ले स्कूल, तिकडनं शाळेत गेले, शाळेमध्ये किती मुलं होते, 100 मुलं होते. 100 पास झाले का, झाले असेल चांगली गोष्ट आहे, मेरिट 100%. पण 100 राहत नाही. 100 पास पण झाले तर तुमच्यापैकी किती मुलांनी सायन्स घेतले, जे 10वीत तुमचे मुलं 100 होते त्यांच्यापैकी किती मुलांनी सायन्स घेतले, 17 मुलांनी घेतलं असेल. इथं 100 होत आहेत ना, शाळेत 100 मुलं आहेत, कॉलेजमध्ये किती मुलं आहेत, 70. यांच्यापैकी सायन्स स्ट्रीमला 70 आहे, बी स्पेसिफिक सायन्स स्ट्रीमला किती 70 आहे. तर याचा मिनिंग काय होतं की इथं क्वालिटी जास्त आहे ना, शाळेत मुळे जास्त आहे ऍज कम्पेअर टू कॉलेज. तर मग H प्लसची संख्या जास्त कुठे आहे, तर फर्स्ट कंडिशन मध्ये. तर मग याची व्हॅल्यू जास्त असेल ऍज कम्पेअर टू दिस. इथं 100 आहे, 70 होत आहे, तर व्हॅल्यू मोठी कुठली, ही व्हॅल्यू मोठी. तर ही व्हॅल्यू मोठी आहे, तर याचं बरोबर येते आपलं, ही आन्सर बरोबर आहे. आणि जर याची क्वांटिटी जास्त असेल तर याची व्हॅल्यू मोठी. आणि आपल्याला इतकं माहिती आहे की याची व्हॅल्यू ज्याची मोठी असेल तो स्ट्रॉंगर असतो. केची व्हॅल्यू ज्याची मोठी असेल तो स्ट्रॉंगर असतोय, कारण की तो लगेच H प्लस येतोय. केचा मिनिंग काय होतोय की H प्लस कोण किती लवकर देत आहे हे लिहून घ्या. केचा मिनिंग होतोय H प्लस फॉर्मेशन फास्टर. ठीक. आणि याला समजा आपण ऍसिड काय की जो H प्लस फास्टर देईल, ऍसिड H प्लस यूज फास्ट. मग Ka जितका फास्ट तितका स्ट्रॉंग ऍसिड. मग आता मला सांगा फर्स्ट A आणि B म्हणजे 1 आणि 2 या स्टेप मध्ये स्ट्रॉंगर ऍसिड कुठे भेटला आपल्याला, वन कंडिशन.
वन कंडिशन मध्ये. इथपर्यंत आपल्याला माहिती पाहिजे की स्ट्रॉंग ऍसिड कुठे भेटतोय आणि का भेटतोय. इथपर्यंत पॉलिफोटीचा पहिला आपण एक्झाम्पल बघितलं.